उपस्थित सर्व मान्यवर, जुन्नर तालुक्यामधल्या पतसंस्थांचा सगळा आढावा आपल्याला देशमुख साहेबांनी घेतलाय. दादा, आपण सगळी मंडळी खूप मोठमोठ्या संस्थांमध्ये काम करताय. मी गेली 6 पंचवार्षिक झालं पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचा संचालक म्हणून काम करतो आणि त्याच्यात 10 वर्ष 9.5-10 वर्ष फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून, आणि आता माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांच्या आग्रहामुळे मी पुणे जिल्ह्याच्या सहकार भारतीचं अध्यक्षपद गेले 7-7 महिन्यापूर्वी स्वीकारलं. त्याचा उद्देश असा होता की पतसंस्थांमध्ये फेडरेशन मार्फत काम करताना पतसंस्थांमध्ये मर्यादित कामामध्ये काम करायला मिळायचं. आणि त्यांनी सांगितलं की सहकार भारतीमध्ये तुम्हाला केंद्र शासनापासून, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमित शहा साहेब आता केंद्रामध्ये सहकार राज्यमंत्री आहे, सहकाराचे कॅबिनेट मंत्री आहेत. मोदी साहेब आल्यानंतर सहकाराचं स्वतंत्र खातं झालं आणि विशेषतः आपल्या सगळ्या जणांचा जो एक भावनिक प्रश्न असतो की सहकारामध्ये आल्यावर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्या सोडवण्याचं एक चांगलं व्यासपीठ सहकार भारतीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मिळेल. मग त्याच्यामध्ये विकास सोसायटी असू द्या, जसा मगाशी उल्लेख झाला नाही, पण मी सांगतो की उतूरच्या बेल्ला सोसायटीचं तालुक्यामध्ये देशमुख साहेब वाटतं पहिली विकास सोसायटी आहे की ज्यांनी गोडाऊनचं, केंद्र शासनाच्या गोडाऊनच्या योजनेचा आणि जिल्ह्याचा सगळ्याचा उपयोग करून घेतला. आणि त्याचं मुख्य कारण की जयवंतराव सारखा एक चांगला अभ्यासू व्यक्तिमत्व त्याचा विकास सोसायट्यांमध्ये होता. आणि ही सगळी चळवळ आपण सगळेजण सातत्याने म्हणतो की पतसंस्था उभ्या राहिल्या त्या याच्या चळवळीसाठी उभ्या राहिल्या की सावकारापासून आपल्याला मुक्ती मिळावी. पूर्वी असे 2 गुडघे हाताचे टेकून आपल्याला त्यांच्या पुढे जाऊन कर्ज घ्यायला लागायचं, आणि आता ती आपली स्वतःची स्वतंत्र अशी पद निर्माण करण्याचं पतसंस्थांनी केलं. तसंच काम आपल्याला सातत्याने, आपण सारखं खासदार साहेब, आपल्याला आमदार साहेब, दादा, आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या संदर्भामध्ये अडचणीचा विषय आहे. तर त्याची मूळ संकल्पना अशी की सहकार भारताची की आपण विकास सोसायट्यांच्या मार्फत, आपण ज्या बेल्ल्यामध्ये ज्याचा सगळ्यात मोठा आदर्श फळबागांपासूनचा सगळा घेतला जातो, किंवा आपल्यामध्ये द्राक्ष बागांच्या संस्था आहेत, आता आंब्याला चांगलं नॉमिनेशन राष्ट्रीय पातळीवरती झालं. तर ह्या सगळ्या जणांचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना त्यांच्या भावाला चांगलं योग्य मूल्य मिळावे, चांगले क्वालिटी मिळावी, उत्पादन चांगल्या क्वालिटीचं हो, कमी खर्चामध्ये व्हावं, यांत्रिकीकरण करता यावं, आणि ते एक्सपोर्ट होऊन त्यांच्या खिशामध्ये 2 पैसे मिळावे, एक व्यावसायिकता त्या व्यवसायामध्ये यावी. त्या व्यवसायात येण्यासाठी जे काही मग विकास सोसायटी, पतसंस्थांना खूप आता प्रशिक्षणाचं खूप मोठं काम फेडरेशन करते, राज्य फेडरेशन करते, सहकारी विभाग करते. पण विकास सोसायट्यांचे जे सगळे संचालक आहेत आणि शेतकरी आहेत, यांना आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना याच्यामध्ये घ्यायच्यात आणि ज्याच्यामुळे आपल्याला मुळात जो उत्कर्ष आहे की आपण सातत्यानं, मला कर्जमाफी मिळाली पाहिजे, मला सबसिडी मिळाली पाहिजे, कमी व्याजदरामध्ये पैसे मिळाले पाहिजे, त्या मागणीला जर आपल्याला एक चांगला उत्तम पर्याय काढायचा असेल तर विकास सोसायटी आणि शेतकऱ्यांना, या उत्पादकांना आपण चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना गुणवत्तापूर्ण अशी त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये वाढ करावी, उत्पादनामध्ये, मूल्यामध्ये, सगळ्या पद्धतीने एक विभाग घेऊन आपण मी हे पद स्वीकारले. आणि खासदार साहेब, दादा, मला विनंती आहे, तुम्ही दोघंजण लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला सहकार भारतीला आपण ह्याच्यामध्ये बरोबर घ्या. मी काल ऍडिशनल जज, आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो नगरला, मला ते ऍडिशनल जज पुण्याचे तिथे भेटले 5-10 मिनिटं त्या कार्यक्रमामध्ये. ते म्हटले की आम्ही आता संपूर्ण न्यायदानाची मोहीम जी आहे ती फक्त न्यायापुरती न ठेवता राज्य शासनाच्या, आता मला वाटतं ओझर तो कार्यक्रम आहे, राज्य शासनाच्या सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायचं एक वेगळाच पद्धतीचा विषय राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने करून घेतला आणि त्याचा उपयोग तो सर्वसामान्य माणसाला होतोय. तर आपल्याला दोघांना विनंती की आम्हाला सहकार भारतीच्या मार्फत, मी देशमुख साहेबांना, DDR जगताप साहेबांना, सगळ्यांना, आयुक्त साहेबांबरोबर सातत्याने मिटिंग झाली. तर आपण या विभागाचे प्रतिनिधी, आम्हाला तुम्ही बोलवा, त्याच्यामध्ये सहकार भारतीचा वाटा, आणि मग आम्हाला हे काम, त्याच्यामध्ये खूप मोठं काम करण्याची गरज आहे. आणि आम्ही तुमचा विशेषतः राज्य शासन, केंद्र शासनाचा जो उद्देश आहे की शेतकऱ्यांचं एक चांगलं, स्वतःचं एक चांगलं
स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठीची पत निर्माण होणं आणि ती मूल्याधित व्हावी, मूल्यवर्धित व्हावी, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला बोललो. आम्ही त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला एक चांगलं असं काम, यशस्वी काम आपण करून दाखवू. जयवंतरावच्या बद्दल सगळ्या जणांनी सांगितले, अतिशय मनापासून एखाद्या संस्थेचं काम घेतलं की ते अतिशय प्रामाणिकपणे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पतसंस्थांचा चेअरमन, त्यांचं संचालक मंडळ हे कोणताही भत्ता घेत नाही. अतिशय कष्टाचं काम असतं. पैसे देताना लोक गोड बोलतात, उचल करताना खूप त्रासाचं काम असतं. जयवंतरावने एक वेगळा आदर्श या निमित्ताने जय जवान पतसंस्थेचे घेतले. पुणे जिल्ह्यामध्ये मी सारखं फिरत असतो, पण एवढी सुंदर अशी इमारत अतिशय कमी खर्चामध्ये, जी पुढल्या भविष्य काळामध्ये आपल्याला एखाद्या बँकेपेक्षा पण चांगल्या पद्धतीने सेवा देणारी संस्था बेल्लेकरांच्या सेवेमध्ये आपण घेतली. आणि जयवंतराव सारखा एक आदर्श सहकारामधला कार्यकर्ता या निमित्ताने होतो. दादा, तुम्ही शिवनेर भूषण देता. माझं मत आहे सहकारामध्ये आपल्याकडं 200-250 साहेबांनी सांगितलं पतसंस्था आहेत. तुम्ही सहकारामधल्या एका तरी माणसाला दरवर्षी शिवनेर भूषण पुरस्कार द्या. आणि मला विनंती करायची की तो सहकार भूषणचा पुढल्या वर्षीचा पहिला सहकारातला पुरस्कार जयवंतराव घोडक्यांना आपण द्यावा, असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. अधिकचं काही बोलत नाही, पण अतिशय आदर्श अशी संस्था, जिचा आदर्श महाराष्ट्रामधल्या सगळ्या पतसंस्थांनी घ्यावा, सहकारामधल्या कार्यकर्त्यांनी घ्यावा, अशा संस्था उभारण्याचं काम जयवंतरावनी केले. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना या संस्थेच्या अनेक शाखा आणि अतिशय आदर्श असं कामकाज संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं वर्ष या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय सरकार.